राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आज साजरा होतोय। या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालगंधर्व रंगमंदिर येथे मेळावा होतोय। त्यासाठी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहतील। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यक्रम बालेवाडीत होतोय। इथेही पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहतील। या कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही गट जोरदार शक्ती प्रदर्शन करतील। सगळे येऊन त्या ठिकाणी मदत करण्यासाठी धावून आले आणि एका पवार साहेबांच्या शब्दामध्ये किती मोठी किंमत आहे हे कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातल्या जनतेला त्यावेळी कळलं। सरकारची परिस्थिती नसताना, सरकारमध्ये आम्ही कोणीच नव्हतो, त्यावेळी पवार साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हजारोच्या संख्येने तुम्ही महाराष्ट्रातल्या त्या भागातल्या जनतेला मदत करायला गेला। खरं म्हणजे पुन्हा निवडणुका आल्या, राष्ट्रवादीला तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने 54 जागांवर यश मिळालं, घवघवीत यश मिळालं। माणसं म्हणायची 20-22 जागा येतील, पण आपण 54 जागापर्यंत पोहोचलो। खरं म्हणजे त्यानंतर पवार साहेबांच्या किमयेने आपण 2-2.5 वर्ष सत्तेत देखील गेलो। खरं म्हणजे सत्तेत जात असताना काय झालं, आधी काय झालं, तो इतिहास मी तुम्हा सगळ्यांना सांगण्याची गरज नाही। पण त्यानंतरचे निर्णय झाले, पण संघटना फुटू नये यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करत, सर्व गोष्टी थोड्याशा दुर्लक्षित करत आपण सगळे एकत्रित राहण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे सत्तेत आल्यानंतरही आम्ही कुणी शांत बसलो नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय असा एक नवा उपक्रम आपण कोविड आल्यावर सुरू केला। मला सांगायला आश्चर्य वाटतंय आणि अभिमानी वाटतो की महाराष्ट्रामध्ये आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपेंनी कोविडच्या काळात जे काम केलं त्याला देशातला कुठलाही आरोग्य मंत्री त्याची तुलना करू शकत नाही।